आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। ट्रकने टोणेवाडीतील 25 मेंढ्यांना चिरडले। मिरज बेडक रस्त्यावरील घटना, सुमारे 8 लाखाचे नुकसान। आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली 1 लाखाची मदत। मिरज बेडक मार्गावर शनिवारी झालेल्या भीषण अपघातात 16 चाकी ट्रक मेंढ्यांच्या कळपात घुसल्याने 25 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 25 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या। या दुर्घटनेत मेंढपाळांचे सुमारे 8 लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट देऊन तातडीने 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली। या घटनेमुळे मेंढपाळ कुटुंब हवालदिल झाला आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की टोणेवाडी तालुका निपाणी येथील मेंढपाळ महादेव तोंडीराम दुगाने व इतर साथीदार मलकारी दुगाने, विठ्ठल दुगाने, बाळू हजारे, मरगू दुगाने, गौंडा हजारे व बिरू हे सर्वजण मेंढ्यांचा कळप घेऊन मिरज बेडक रस्त्याने मिरजीच्या दिशेने जात होते। यावेळी आरगकडून येणाऱ्या 16 चाकी ट्रकने MH10CR 9246 दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण गमावलं। त्यामुळे ट्रक थेट रस्त्याकडेला असलेल्या मेंढ्यांच्या कळपात घुसला। ट्रकच्या चाकाखाली 25 मेंढ्या सापडून जागीच ठार झाल्या, तर 25 मेंढ्यांसह 2 शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। आपल्या डोळ्यासमोर निष्पाप जनावरांचा झालेला तडफडून मृत्यू पाहून मेंढपाळ दुगाने यांना अश्रू अनावर झाले। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेची माहिती समजताच आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाहणी करून धनगर बांधवांना धीर दिला। आमदार गोपीचंद पडळकर व माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे। अपघातग्रस्त मेंढपाळांना मदत मिळवून देण्यासाठी मिरज तालुका भाजपाचे अध्यक्ष मयूर नाईकवाडे, राहुल चौगुले, अमोल खाडे यांच्यासह यशवंत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले। निष्पाप बकऱ्यांचा अपघातात मृत्यू पावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।